मॅन वर्सेस वाईल्ड, जे होईल ते होईल. मित्रांनो, ह्या पराक्रमात ना दुपारचा पण जेवलो नाही आम्ही. काय रे, दुर्काटला. जी कोलंबी होती ती गाडीत राहिली. आता त्याच्यासाठी ह्या 2 जणांचा बलिदान घेतोय आपण. मित्रांनो, रानवाटा आणि रस्साच्या नवीन एपिसोड मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलोय गाव ताडगाव. ताडगावला आपण पोहोचतोय. आणि बघा, ही तयारी चालू आहे. आजचा प्लॅनर आहे वैभव पाटील, मॅन फ्रॉम ताडगाव. एक तयारी सुरू झाली आहे. सकाळ फोन केलाय, कोंबडा पकडून ठेवलाय, लवकर ये म्हणून आज प्लॅन झालाय. पावसाळा आहे ना, फाटी जळत नाही, पण सुकी फाटी घरूनच आपण रेडी करतोय आज. पुढची वाटचाल चोरडे गावात आतमध्ये. सालावरून रोहायला जाताना उजव्या हाताला राईट टर्न मारला आणि सरळ निघालो. मित्रांनो, रानवाटा आणि रस्साच्या नवीन भागात तुमचं स्वागत. आज आगळी वेगळी लोकेशन आहे. आजचा वाटाडा आहे वैभव पाटील, मॅन फ्रॉम ताडगाव. मगाशी त्याच्या घरून सगळी तयारी केली आहे. भावाने आधीच कोंबडा घेऊन सगळा रेडी राहिला होता. त्याच्यात आजचा ॲडिशन अल्पेशला तुम्ही ओळखता. त्याच्यानंतर वैभव पाटील नंतर अविनाश खेरटकर खेळावरून आत्याचा मुलगा, तो पण आलाय. तर आज चौघं एक हिडन स्पॉट आहे ॲक्च्युली. तिथे कधी असं म्हणजे जाण्याचा योग सहसा आला नव्हता आणि वाटत नाही येणार पण नाही. पण त्याच्या आधी तुम्हाला आजची तयारी दाखवतो. आज हे बघा, पाणी फाटी पाऊस आहे म्हणून सगळे रेडी करून ठेवलेत, सगळे मसाले बिसाळे. आता हे सगळं सामान आता आम्हाला खांद्यावर घेऊन त्या तिकडे पलीकडे डोंगर आहे, त्या डोंगराच्या टोकावरती जायचं आहे. किती वेळ लागेल जायला रे? 1 तासाचं जर्नी आहे चालत. बघूया. आणि कोंबड्याने बाग दिली आमच्या. जितका होईल तितका सामान बाईकवरती पाठवतोय, कारण अवस्था अशी झाली, सामान झालंय भरपूर. आता ही बाईक जितकी जाईल तितकी आपण बाईक पुढे नेतोय आणि त्या बाईकवरती बाकीचं सामान पोहोचवतोय. चलो. जस्ट मिस केले. रानटी बदक होते बघा. हो, जस्ट मिस झाले. कॅमेरा चालूच करत होतो, तेवढ्यात त्यांना चावल लागली आणि उडाले. इथपर्यंतच रस्ता आहे. हे बघा, इथे थांबले बाईक. इथून आता सगळा रस्ता पायीच जायचा आहे ह्या डोंगराच्या वरती. वाहनांचा प्रवास इथेच संपला. चाललोय फायनली. हा डोंगराच्या वरती अशी लोकेशन आहे. ह्याच्या हात खाली झालेत म्हणून ह्याला कुजली सुटले. आता घेतोय, नंतर बघू किती वेळ घेतोय. चला. कोंबडा निघाला, पकड.
5 जणांमधला 5वा मोहरा राहिला आहे तो बघा. हे असतात, हे आता काय बोलू, आता मी पण त्याच्यातच होतो. हे ऑफिस बॉय, हे लेटच येतात, कामावर पण लेट आणि इकडं पण लेट. मित्रांनो, खरी दमछाक होती ही सुकी लाकडं आणि हा पाणी. सुकी लाकडं वैभवने घेतली होती, पाणी सनीने घेतला होता आणि सगळ्यात जास्त वजन त्याच 2 गोष्टींचं होतं. मित्रांनो, हे बोलतात शेवटचा टन आहे आता. हे बघा कोसळत चाललंय सगळं. दम निघालाय. फायनली ब्रेक घ्यायला आम्ही मजबूर झालो. आता पुढचा शूट ह्या ब्रेक नंतरच करता येईल, कारण की हालत आता खरंच खराब होत चालली आहे. मित्रांनो, फायनली पोचलो आहे लोकेशनला. निसर्गात अशीच एक हिडन लोकेशन आहे. लोकेशनचं काय नाव गाव नाही, जंगलामध्ये सुरक्षित जागा बघितली आहे. तिथे आपण आपला कोंबडा, आपली लाकडं, बाकीचं सगळं सामान आणि माझ्यासोबतचे दुसरे 4 कोंबडे, टोटल 5 आणि कोंबड्या मिळून आम्ही 6 असे व्यवस्थित पोचलो आहे. जरासा घाम आला आहे, दमलो आहे, एवढी सवय नाही. आता पुढच्या कार्यक्रमाला सुरू करूया. खायला आधी काहीच नव्हतं. हा अननस होता. हा अननस इतका भारी लागला ना, ह्याच्याहून टेस्टी अननस अजून खाल्ला नाही. मित्रांनो, अथक परिश्रमानंतर आम्ही इथे पोचलोय. हा व्ह्यू बघा. डोंगरावरती असा एक पठार आहे, त्या पठारावर आहोत आम्ही. यायला फार उशीर झाला आणि इतका उशीर झाला की आता लिटरली फायनली आपण स्टे करतोय. आणि बॅकअपला आपला हा बघा, हा टेंट रेडीच होता. इथे खाली टेंट आहे. टेंट ऑलरेडी रेडीच होता. आता आपण तयारी करतोय. फक्त प्रॉब्लेम हा एकच आहे की रात्री स्टे करायसाठीची जी उपाययोजना आहे त्याची काहीच तयारी नाही. सो आता मॅन वर्सेस वाईल्ड, जे होईल ते होईल असं चाललंय. फक्त टेंट आहे, टेंटमध्ये हंतरायला पण काय नाही, अंगावर पण घ्यायला काय नाही, ओडोमोस पण नाही आमच्याकडे, टॉर्च पण नाही आमच्याकडे. आता एक मार्ग असा काढलाय, गावातल्या एका पोराला बोलवायचा प्रयत्न करतोय, पण आमच्यासाठी इथे येईल कोण बघूया. आता एकाला आपण रिक्वेस्ट करतोय, जर तो आला तर आपल्याकडे टॉर्च येईल, तो आला तर एखादी पॉवर बँक पण येईल, तो आला तर आम्हाला झोपायला एक सिंपल चटई तरी येईल. आता बघूया कोण बलिदान देतोय. मित्रांनो, फायनली आमची टेंटची जागा फिक्स झाली आहे आणि आपल्या टेंटच्या जागेवरून आपल्याला बघा हा व्ह्यू आहे. ही समोरनं वाहणारी ती खाडी आहे की नदी रे, कुंडलिका नदी आहे. आणि ही भात शेती दिसते. हा पूर्ण परिसर. तो कोपऱ्यातला गाव कोणता आहे? सफेद मंदिर दिसतोय, तो न्हाव्याचा गाव आहे. मित्रांनो, फायनली हा बघा टेंट इथे ओपन केला आहे. साफसफाई चालू आहे. आता ही साफसफाई हे करून इथे आता टेंट लावणार आहोत. टाईम पळत चालला आहे, 5 वाजलेत. अंधार व्हायच्या आधी टेंट लागला पाहिजे, कारण की आमच्याकडे टॉर्च नाही आहेत. एका मित्राला रिक्वेस्ट केली आहे, तो येईल तेव्हा आमच्याकडे लाईट येईल. लाईट येईपर्यंत जे काय आहे ते मेहनत करायची आहे. आजूबाजूच्या सगळ्या जागा आम्ही साफ करून घेतो आहे.
हा पूर्ण परिसर इथला गवत बिवत दगडं बिगडं काढलीत. झोपताना काय त्रास व्हायला नको. लिटरली झोपायला आज चटई पण नाही आहे, फक्त टेंट आहे. नो कुशन, नो चादर, नथिंग. इथे आवीने आग लावली आहे. वैभवने आपली कोयती घेतली आहे, पाजवून आणली, सटासट उडवतोय. आणि अल्पेश खराटा मॅन बनलाय, फुल खराट्याने झाडतोय. आणि ॲज युज्युअल मी व्हिडिओ काढतोय. फायनली आपला टेंट लागलेला आहे. आगीचा पण धूर निघालेला आहे. फायनली तयारी जोरात. आणि पब्लिक आम्हाला शोधते, कुठे गेली. फुल तयारी जोरात चालू आहे. सगळ्यात पहिले कोणती डिश बनवायची आहे? सगळ्यांचा जीव कोलंबीत अडकला आहे. आणि कोलंबीच्या नंतर आपला चिकन तवा, नंतर गावठी कोंबड्याचा रस्सा. सो मित्रांनो, पुन्हा एकदा ही आहे आजची रानवाट. आणि या रानवाटेतला आजचा रस्सा हा इथे तयार होणार आहे. जेव्हा पण आम्ही कॅम्पिंगला गेलोय ना, प्रत्येक वेळी आग पेटवायची जिम्मेदारी ना ह्याची असते. ह्याला आम्ही आग लावा बोलतो. हा आग पेटवतो. आग पेटवून मला आवडतं. पण आणि कसं शहरामध्ये असं चुली वगैरे आपल्याकडे नाहीच आहे, चुली वगैरे. त्यामुळे चुली इकडे आग पेटून चुलीवरचं जेवण खाण्याची मजा वेगळी असते. नाही, एक बरोबरच बोललास. आता तिकडे अल्पेश आणि वैभव 2 कोंबडा साफ करायला बिझी आहेत. पुन्हा एक दिवस निसर्गाच्या खुशीत आणि ह्या अशा निसर्गरम्य देखाव्यात. Palm trees swaying, cool breeze in the mix. Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Hey, we riding real फायनली टाटा कमी आहेत. पानांनीच काम चालवलंय. लाकडाचा तुकडा दिसण्यासाठी वापरलाय. BBQs fired up. मित्रांनो, ह्या पराक्रमात ना दुपारचा पण जेवलोय ना आम्ही. म्हणजे दुपारचं जेवण बनवता बनवता आता 6 झालेत. On the track, got us feeling real good. लफडा असा झालाय, सगळं पोचलं होतं, पण जी कोलंबी होती ती गाडीत राहिली. आता त्याच्यासाठी ह्या 2 जणांचा बलिदान घेतोय आपण. 7 वाजलेत एक्झॅक्ट. रात्र व्हायच्यात वर यायच्या त्याच्या अडकत. 1 तासाचं चॅलेंज घेऊन चाललेत. जाय लवकर या जा. 1 2 3 स्टार्ट. शॉपिंग झालेली आहे. आता सगळ्यात पहिला आपण रेग्युलर बॉयलर चिकन California grooves, ooh, that's right. BBQs fired up, bring your crew all day. Retro vibes, it's what we do. Ooh, yeah. Beach bikes rolling, neon lights at the park. Shine on, rooftop, chillin', blazing vibes in the dark. Sitting high, sipping on that cold soda, pop real slow. West Coast magic, it's the only way to go. मित्रांनो, रात्रीचे 8:30 झालेत. गावठी कोंबडा इथे शिजतोय. चिकन सुक्का दाखवतो मला लाईटवर. चिकन सुक्का रेडी आहे, एकदम चमचमीत. ते बघा, ही पानं घेतलीत आम्ही. ताटं बोललो तशी कमीच आहेत. याच्यामध्ये जेवणार आहोत आज. हा आपला टेंट आहे इथे, आणि ही आपली आग,
आणि हा इथे आता तुम्हाला काहीच दिसणार नाही. हे रात्री गावांच्या लाईटी दिसतात बघा. ही सगळी गावं आहेत आजूबाजूची, करोड्याच्या राईट आणि लेफ्टची गावं. सो दिस इज द डे फॉर टुडे अँड टुनाईट. मित्रांनो, मला फक्त एक सांगा, असं तुम्ही कधी गेलात का रात्री किर जंगलात, कोणच नाही, फक्त आपणच, आपला टेंट, आपली चूल आणि सगळं काही स्वतःच करायचं आहे आणि घरातल्या 4 भिंती सोडून ह्या अशा भयान जंगलात कधी रात्री अशी छोटीशी पार्टी तुम्ही केली आहे का? केली असेल तर नक्की कळवा. टेस्टिंग टाइम. गावठी कोंबडा शिजला का? काय रे, दुरकाटला. चुलीची सवय नाही, भर काढला. काढ चल, जंगलात आहेस तू. एक काढ, प्लेट काढशील. काळजी निघते झाला तर काय करू. तुला खायचीच कलेजी आहे, कलेजी ठेव, दुसरा बघ. शिजलंय का हे बघायचंय. बघ शिजलंय का बघ. आता लावू करू ना. फायनली आलेत हे. साफरा गेलेले 9:15 झाले. फायनली गाडीत विसरलेल्या वस्तू पण घेऊन आलेत. ते काही आग चालू आहे जोरात. कोलंबी पण झाले साफ करून. तर मित्रांनो, कोलंबी तवा पण रेडी. एक पोर्शन इथे शिल्लक आहे अजून, हा बनवायचा आहे. नंतर ही गार्लिक फ्राय. एक साईडला हा आपला चिकन शिजलेला आहे. त्या दुसऱ्या टोपामध्ये गावठी आहे, तर नंतर दाखवतो. वा, आपला कोलंबी तवा सांदोराच्या पानात एकदम. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे आहे कोलंबी चटपटीत. तर मित्रांनो, वाजलेत रात्रीचे 11:15 आणि फायनली आमचा सगळा मेनू रेडी झाला आहे. आणि आज ही सुरुवात झाली होती फक्त आमच्या 5 जणांची. तर आपल्या ह्या 5 जणांमध्ये अजून 2 जण ॲडिशन आलेत. ठीक आहे, सहयोग आणि सहयोगसोबत स्वतः सनी आलाय. सनीने कॅमेरा पकडलाय. सोमनाथ सुद्धा आलाय. सोमनाथ आपल्या गॅरेजची सगळी कामं टाकून आमच्यासाठी आज मस्तपैकी कोलंबी फ्राय वगैरे बनवतोय आणि तेच एन्जॉय करतो. पहिला आपण कॅम्पिंग केला होता खोपोली साईडला. त्याच्यानंतर हा आपला दुसरा कॅम्पिंग आपण बारवी डॅमला केलं होतं बरोबर. बारबी डॅमला केला होता. तेव्हा कसं आपण रोडला ॲटलिस्ट म्हणजे जास्त रनिंग वगैरे नव्हती, जसं डोंगर भाग वगैरे नव्हता. तर आपला हा डोंगरातला पहिलाच कॅम्पिंग आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच्या दुनियामध्ये इन्व्हेस्टमेंटची रेसिंग लागली. बरोबर. कोण प्लॉट, कोणीतरी म्युच्युअल फंड म्हणा, गोल्ड म्हणा. तर त्यांना एकच म्हणणं आहे की इन्व्हेस्टमेंट नक्की करा, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता करता तुमचं आयुष्य जगणं कुठेतरी थांबवू नका. नाही तर मग वयाच्या 50-60 वयापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, म्हणजे जगणं काय हे तुम्ही राहून जाईल. अर्थात एक नंबर बोललास वैभव. स्वतःसाठी एक दिवस तरी द्या. सगळेजण घरच्यांसाठी किंवा आपल्या बाकीच्या फ्युचरसाठी करत असतात, पण हे करत असताना आयुष्यातला एक दिवस तरी महिन्यातला स्वतःसाठी द्या आणि स्वतःसाठी जगा. तुझी आणि माझी भेट तर आज पहिलीच आहे. ठीक आहे, तर तू म्हणजे जंगल काय तुला नवीन नाही. ठीक आहे, तू इथलाच रहिवासी आहेस, पण तू असा कधी एक दिवस वेळ काढून आलायस रात्री जंगलात राहायला? नाही, मी असं जंगलात राहायला असं आलो नाही, पण मला फिरण्याची खूप सवय आहे. म्हणजे जर डोंगर कुठेही म्हणा, जर जास्त मोठमोठे डोंगर असतील तर त्या डोंगरामध्ये वैभवला तर माहितीच आहे. मी प्रत्येक कुठे जरी असलं म्हणजे मला मित्रांमध्ये कधी बोललं ना तर मी माझा सलूनचा शॉप आहे. मी सलूनचा शॉप बंद करून मी इकडे मित्रांसोबत फिरायला येतो. अरे वा, सर्व एन्जॉय. मला जास्तीत जास्त मी पैसा आयुष्यात आपण कमवतो, पण पैशासोबत हे पण गरजेचं आहे की आपण फिरलं पाहिजे. आपण सगळं मौज मजा मस्ती, आणि आयुष्यही एकदाच आपल्याला मिळतं, पुन्हा आयुष्य मिळत नाही. नाही, एक नंबर बोलला. सहयोग
मी पहिल्यांदा असा नाईटला आलो, म्हणजे कॅम्पिंग करतोय. अच्छा. असं रानात फिरायला येतो दिवसा पण नाईटला पहिल्यांदा आलो. खूप ओके. भारी वाटतंय. पुढच्या कॅम्पिंगला येशील काय? हो नक्की येणार. नाही, पुढचे पण आमचे प्लॅन चालू आहेत. नक्कीच तुम्हाला अपडेट येईल. आपला जो चॅनल आहे त्याला फॉलो करून ठेवा. हो. आता फक्त टोमॅटो फ्राय करतोय काय रे? फक्त टोमॅटो? व्हेज माणसांसाठी फक्त टोमॅटो फ्राय करतोय सोमनाथ. अरे तवा तर नॉनव्हेज होता. चालतो मी. तू दुसऱ्यांदा कॅम्पिंगला आलायस ना? त्या आणि ह्या कॅम्पिंग मध्ये काय फरक होता रे? त्या कॅम्पिंगमध्ये चालणं काही तेवढं त्रासदायक नव्हतं. आज जेव्हा वरती आलो, कुठे जायचं नक्की माहीत नाही आहे, पण जेवढं चालतो अर्धा रस्ता तर असं वाटलं की मी परत रिटर्न जावं. पण त्यानंतर माझी बॅग सनीने घेतली. त्यानंतर माझा हात मोकळा झाला. थोडा वेळ त्याला थोडा आराम केला, 2 मिनटं आराम केलं, नंतर परत चालू लागलो. जेव्हा पोचलो आम्ही टोकावरती तेव्हा थोडं रिलॅक्स वाटलं. काय काय डिस्टिंग्विश करशील दोन्ही ह्याच्या कॅम्पमध्ये? तो बेटर होता की हा बेटर आहे? तसं बघायला गेलं तर दोन्ही बेटर आहे. आत्ताचा जो क्लायमेट आहे तो खूप छान वाटतो. आता जेव्हा आपण खालून वरती चढलो तेव्हा असं वाटत होतं कधी येईल. खूप मोठा ट्रेक होता. एक्झॉस्टेड होतो आपण सगळे. जेव्हा वरती आलो ना तेव्हा जो व्ह्यू इकडचा तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये, तो व्ह्यू बघितला ना तेव्हा खूप छान वाटलं. आणि आता आपण टेंट वगैरे ठेवला इथे आणि आता खूप रिलॅक्स वाटतं, खूप छान वाटतं आता. नक्कीच. रानवाटा आणि रस्साच्या अशाच धमाल होत राहणार आहेत. आजचा दिवस अक्षरशः रानवाटा तुडवत निघालो. पाय हातात आले, छातीपर्यंत पाय आले होते आज. अक्षरशः आज खूप एफर्ट्स लागलेत इथे पोचायला, पण पोचल्याचं जे समाधान आहे ना ह्या लोकेशनला आल्यावरती, ते इतकं भारी आहे. आणि आजचा पावसाने आमच्यावर मेहरबानी केली आहे. पाऊस यायलाच पाहिजे, पण पावसाने आज मेहरबानी केली की आम्हाला सुकं ठेवलं आहे. पण ही जी लोकेशन आणि हे जे आहे, ह्या जागेचं कोणतं असं नाव नाही. जंगलातली एखादी लोकेशन आहे ती डिसाईड केली आणि आम्ही तिथे स्टे करतोय आणि मजा घेतोय. तुम्ही पण असे काहीतरी प्लॅन करा, तुमच्या मित्रांसोबत फिरायला जा, वेळ घालवा आणि लाईफमध्ये वर्क लाईफ आणि स्वतःचं लाईफमध्ये थोडंसं बॅलन्स करायला शिका. मॅटर ऑफ युअर प्लॅनिंग. तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित करा आणि सगळं नीट होतं. कारण की आम्ही प्लॅनिंगमध्येच नव्हतो. आजचा पूर्ण दिवस स्टेसाठी प्लॅन केलेलाच नव्हता. सगळेजण त्याच कपड्यात रिटर्न जाणार आहेत. इवन आम्ही आता ब्रश पण आणलेले नाहीत, कारण की आमचा स्टेचाच प्लॅन नव्हता. लिटरली हे 2 जे ॲडिशन आपण केले, सोमनाथ आणि सहयोग, हे ह्याच्याच करता की त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा आमच्याकडे आता टॉर्च पण नाही राहिलेले आहेत, मोबाईल पण संपत आलेत, तुम्ही ॲटलिस्ट एक चटई आणि एक टॉर्च तरी घेऊन या जेणेकरून रात्र निघेल. आणि त्या 2 मित्रांनी आमच्या शब्दाला मान ठेवला आणि एवढ्या लांब ते दोघं जण रात्रीचे चालत आलेत आणि ते आल्यानंतर आम्ही आज टॉर्चमध्ये आता हा व्हिडिओ शूट करतोय. हॅट्स ऑफ टू यू मित्रांनो, थँक्यू. मित्रांनो, बाजूला एक नदी वाहत होती, त्या नदीतून आम्ही 3 चिंबोरे पकडल्यात. आपण आता डायरेक्ट भाजणार आहोत आणि ही चांगली डेंगी आहे बघा. तर मित्रांनो, हा आहे रात्रीचा फ्रेश कॅच आणि ह्या फ्रेश कॅचचा आता लगेचच बघा तयारी सुरू. तवा गरम आणि लगेच हे फ्राय करून. मित्रांनो, तुम्हाला सांगू रात्रीचे 2 वाजलेत, पण मस्ती काय संपतच नाही. आता रात्रीच्या 2 वाजता चिंबोरी फ्राय. लेट्स सी. मित्रांनो, चिंबोरी फ्रायची प्रोसेस सुरू झाली आहे आणि आम्ही ना नुसते ना खातोय. कसले साईज आहे बघा, 1 नंबर. फायनली चिंबोऱ्या आल्या. एक नांगा पडला बघ बाहेर. उचल जाऊ दे, टाक. तर फायनली गावठी कोंबड्याचं आता उद्घाटन करतायत अविनाश खेरटकर. चालू द्या. फायनली आमची आता नाईट झाले. जेवण बिवून झालो. आता टेंटमध्ये आम्ही झोपलोय. चला भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7:30 झालेत.
सो फायनली आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालोय सकाळची आवराआवर करून. ढगाळ वातावरण आणि ज्या रस्त्याने दम फोडला होता तो रस्ता आता उताराचं काम करणार आहे. अनप्लॅन्ड ओव्हरनाईट स्टे चा टाईम संपला, सगळे उताराला लागलोय. एवढा मोठा परिसर दिसतो ना, ती नदी पण दिसते बघ, कुंडलिका नदी. इकडे किल्ला बांधायला पाहिजे म्हणजे अर्धे गावं दिसतील वरतून. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. फायनली पोचलो. आपली जिथे गाडी पार्क केली होती तिथे चांगली दमछाक झाली, मजा पण तेवढंच आली. रात्री खूप मस्ती केली. ही आपली परतीची वाट, आजची रानवाटा एपिसोडमधली परतीची वाट. या वाटेवरून आपण आलो. या डोंगरातच्या कुशीत एक दिवस आपण घालवला. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला आज रानवाट्यातला व्हिडिओ संपतोय. नक्कीच तुम्हाला धमाल आली असेल आणि अशीच कॅम्पिंग तुम्ही पण कधीतरी करा. मित्रांसोबत जाऊन या आणि मजा करा. थँक्यू.